अल्ट्रासाऊंडमध्ये हार्टबीट नाही. ऐकल्यावर काय वाटतं माहिती आहे, पण फक्त 7 दिवसात सगळं बदलू शकतं. हाय, मी अश्विनी आणि हा माझ्या प्रेग्नन्सी जर्नीचा पार्ट 5 आहे. जर तुम्ही प्रिव्हियस पार्ट्स बघितले नसतील तर नक्की बघा, कारण ही गोष्ट तिथूनच सुरू होते. लास्ट पार्टमध्ये मी शेअर केलं होतं की अल्ट्रासाऊंडमध्ये बेबीचे हार्टबीट दिसले नाही आणि ऑनेस्टली त्यावेळी डॉक्टरांनी थोडं घाबरवलेलं पण. मनात खूप प्रश्न, भीती आणि अनसर्टन्टी होती. नेक्स्ट डे मॉर्निंग मी लगेचच गायनॅककडे गेली आणि त्यांनी मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली. 5th वीकमध्ये खूप अर्ली फेज असतो आणि त्यावेळी हार्टबीट दिसला नाही तरी हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. ते ऐकून होप परत आली, पण खरी टेस्ट अजून बाकी होती. त्यांनी मला 7th वीकला पुन्हा अल्ट्रासाऊंड करायला सांगितलं आणि ऑनेस्टली तो एक हफ्ता माझ्यासाठी खूप लांब होता. फायनली तो दिवस आला, स्कॅन सुरू झाला आणि पुढच्या काही सेकंडमध्ये माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर साऊंड मी पहिल्यांदा ऐकला, माझ्या बेबीची हार्टबीट. त्यावेळी जे फील झालं ना, ते शब्दात एक्सप्लेन करणं कठीण आहे. प्युअर हॅपीनेस, रिलीफ आणि एक नवीन सुरुवात. त्यानंतर माझा फर्स्ट ट्रायमेस्टर सरप्राइझिंगली खूप स्मूथ गेला. नॉशिया, वॉमिटिंग असं काहीच खास नव्हतं. मग आला नेक्स्ट माइलस्टोन, 12th वीकचा एनटी स्कॅन. प्रत्येक स्कॅनच्या आधी एक्साइटमेंट सोबत थोडी भीती पण असते, पण यावेळी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. बेबीची ग्रोथ परफेक्ट होती आणि त्यावेळी मी खरंच थोडी टेन्शन फ्री झाली. पीसीओडी पासून प्रेग्नन्सी पर्यंतची ही जर्नी इझी नव्हती, पण आता फायनली माझ्याकडे एक खरी गुड न्यूज होती. जर तुम्हाला ही माझी जर्नी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर जिजाची बर्थ स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.